ज्यावेळेस आजारी असतं त्यावेळेसच हे असे पदार्थ खाऊ वाटतात. त्यावेळेस तुम्ही हे रव्याचे पापड तुम्ही करून देऊ शकता. बेस्ट ऑप्शन एकदम. नमस्कार मंडळी, आज मी डाळबट्टी बनवणार आहे. मी डाळबट्टी रव्याची बनवणार आहे. तर काही लोकांना डॉक्टरांनी सांगितलेलं असतं का मक्काची डाळबट्टी तुम्ही खाऊ नका, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे का रव्याची डाळबट्टी बनवायची. चला सामग्री बघू आपण. 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय. तुम्ही जाड रवाही वापरू शकता. त्यानंतर मी मीठ, 2 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा, 1 चमचा ओवा घेतलाय मी. तुम्ही बडीशेप आणि धनडाळ पण वापरू शकता. आता मी पीठ मळण्यासाठी घेतलंय. तुम्ही ती प्रोसेस बघा. मी रवा टाकून घेते आधी. मी पूर्ण रवा टाकून घेतलाय. रवा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचंय. मी प्रॉपर मिक्स करून घेतलंय. आता त्यामध्ये मी मीठ टाकते. सर्व सामग्री त्याच्यात टाकून घेऊ आणि प्रॉपर मिक्स करून घेऊ आपण. मी त्याच्यात आधी तेल टाकणार आहे. आता तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी पाणी टाकून मळणार आहे. तेल मी 3 वगळ्या टाकणार आहे. त्याला प्रॉपर मिक्स करून घेते मी आता. त्यानंतर आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करायचं. तेल मिक्स करून झाले. आता मी त्याच्यात पाणी ऍड करणार आहे. पाणी ऍड करून पीठ मळून घेणार आहे. पाणी जेवढं बसन तेवढंच टाकत जा. जास्त पातळ झाल्यानंतर ती व्यवस्थित होत नाही बापरे. बरेचशा लोकांना पेशंटला मकाचे पापड चालत नाही, तर त्यासाठी रव्याचे पापड तुम्ही करू शकता. ज्यावेळेस आजारी असतं त्यावेळेसच हे असे पदार्थ खाऊ वाटतात. त्यावेळेस तुम्ही हे रव्याचे पापड तुम्ही करून देऊ शकता. बेस्ट ऑप्शन एकदम. पीठ मळून झाले माझं. मऊसूत पीठ मळून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित मळून घेतले. आता मी बट्ट्या वाफेवरच्या करणार आहे. कोणी उकडून पण करतं, पण मी वाफेवरच्या करणार आहे. पीठ मळस तर पाणी उकळायला ठेवून द्या. आता मी ठेवून देते. मी वाफेवरचे करणार आहे. पाणी गरम व्हायला ठेवलंय मी आता. आता याच्यावाले उंडे करून घेणार आहे मी. कोणी कोणी लाटून पण करते याला, पण आम्ही असंच बनवतो. खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम सोपी पद्धत आहे. आता माझी सगळी उंडे करून झाले. आता मी पाणी पण उकळलंय तिकडं. आता आपल्याला त्याच्यात ठेवून घ्यायची. पाणी उकळलंय. आता मी जाळी ठेवते त्याच्यावरती आणि त्याच्यावरती मी असे ठेवून देते. मी वाफेचे करते, तुम्ही उकडीचे पण करू शकता. वाफेचे क्रिस्पी होत्या. बेस्ट एकदम. हे बघा मी अशी प्लेट ठेवून घेते. वाफ दाबली पाहिजे, वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. एकदा चेक करून पहा मधून शिजले की नाही. अजून मी 5 मिनिटं ठेवते. 5 मिनिटांनी होऊन जातील माझे बापरे. बट्टे शिजून झाले माझ्या. मी कट करून बघितले. आता मी काढून घेते कट करण्यासाठी. गार होऊन द्यायच्या, मग बट्ट्या कट करायच्या. बट्ट्या काढून घेतले. आता गार होण्यापर्यंत मी तेल तापायला ठेवून देते. तेल थोडं जास्त टाकायचं. बट्ट्या व्यवस्थित तळल्या जात्या, क्रिस्पी पण होत्या.
तेल तापायला ठेवलंय. आता मी बट्ट्या कट करून घेते. बट्ट्या छोट्याच कट करायच्या, क्रिस्पी होत्या. जास्त मोठ्या केल्याने त्या मधी तळल्या जात नाही आणि क्रिस्पी होणार नाही. हे बघा, चपातीसारखे उंडे केल्यानंतर या असे मोकळे मोकळे होते ते. कट करून झाले माझ्या. आता तेल पण तापलंय. मी बट्टी सोडते त्याला. बट्टे सोडताना हळू सोडायचे एकदम. मिडियम गॅसवरतीच तळा, म्हणजे बट्ट्या जळणार नाही आणि आतून कच्च्या पण राहणार नाही. हे बघा, मी असे तळून घेतले बट्ट्या. आता क्रिस्पी पण झाले, व्यवस्थित तळून पण निघले मधून पण. मी काढून घेते. ज्यांना बट्ट्याची रेसिपी आवडली असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा.